नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो आहोत ॲग्रीस्टॅक नोंदणी. म्हणजे शेतकऱ्यासाठी जे आपण फार्मर आय डी कार्ड म्हणतो किंवा शेतकरी नोंदणी म्हणतो, त्याच्या संदर्भात सविस्तर फायदे काय आहेत त्याच्या संदर्भात चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि नवीन येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण ॲग्रीस्टॅक याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये करूया. तर मी इथे एक ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन एक वेबसाईट ओपन केली, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर याच्यामध्ये पहा की ॲग्रीस्टॅक नोंदणी जी आहे ती नेमकी करायची कशामुळे ही सर्वप्रथम आपण समजून घेऊ. आता गव्हर्नमेंटने काय केलंय की शेतकऱ्यासाठी ही ॲग्रीस्टॅकची जी नोंदणी काढली आहे, याच्यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर सरकारला कळणार आहे की शेतकरी वर्ग किती आहे. त्याच्यासाठी आपल्याला डाटा, जो शेतकऱ्याचा सगळा डाटा सरकारकडे जाणार आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जे वेगवेगळ्या सरकारी सुविधा आहेत त्या देण्यासाठी शेतकऱ्यांचा एक डाटा त्यांच्याकडे जाणार आहे. त्याच्या संदर्भात बाजारपेठ कुठली आहे, त्यांना घेतलेला माल कुठला आहे आणि याचं एक मध्ये दोन्हीकडून बी माल जो द्यायचा आहे किंवा ज्याला समोरच्याला द्यायचा आहे त्याची आवक किती या संदर्भात सविस्तर डाटा ठेवण्यासाठी ही प्रणाली चालू केलेली आहे. आणि याच्यामधून आपल्याला होणारे फायदे कुठले. आता याच्यामध्ये पहा की शेतकऱ्यासाठी एक डिजिटल पत्ताच तयार झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण की शेतकऱ्याची जी माहिती आहे ती सरकारला दिसणार आहे. त्याचबरोबर मग शेतकऱ्याची माहिती दिसल्याच्या नंतर सरकारला त्या निगडीत योजना आखायला मदत होईल. जसं की शेतकऱ्याकडे जे पिकं असतील त्याच्या संदर्भात अनुदान देणे, विमा देणे किंवा कर्जमाफी देणे, ह्या सर्व गोष्टीचा अंदाज सरकारला या ॲग्रीस्टॅक नोंदणीमधून मिळणार आहे. आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी म्हणजे एक आय कार्ड भेटणार आहे शेतकऱ्यांना. म्हणजे आय कार्डच्या मदतीने त्यांना वेगवेगळ्या लाभासाठी माहिती होणार आहे. त्याचबरोबर हवामान अंदाज, जे हवामानाचा अंदाज आहे तो पण घेता येणार आहे. गारपीट कधी होईल किंवा कुठलं जे बोंड काय म्हणू त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे आजार पिकावर कसे येतील तर ते आपल्याला कसे येणार आहेत, कधी येणार या संदर्भात सविस्तर माहिती ह्या हवामान अंदाजातून मिळेल आणि ही माहिती आपण सरकारला दिल्याच्या नंतर मिळेल. त्याचबरोबर बाजारपेठेशी थेट जोड. आता जसं की भरपूर वेळेस शेतकऱ्याचं जे पीक असतं त्या पिकाला हमी भाव मिळत नाही किंवा त्यानं जे पैसे इन्व्हेस्ट केले त्यापेक्षा कमी भाव त्याला मिळत असतो. त्यासाठी मग आता सरकार काय करणार आहे की ह्या बाजारपेठेची याची जोड घालून देणार आहे, सांगड घालून देणार आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यास मदत होऊ शकते मित्रांनो. त्याचबरोबर मोफत कृषी मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. जेव्हा शेतकरी आणि कृषी मार्गदर्शक किंवा तज्ज्ञ हे जे लोक आहेत यांचं एकत्र शिबिर घेतलं जाणार आहे. ते शेतकऱ्यांचे असलेल्या अडचणी ते समोरच्यांना विचारून, त्या तज्ज्ञाला विचारून त्याच्या संदर्भात मोफत सल्ला आणि प्रशिक्षण सुद्धा देण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणीचा फायदा होऊ शकतो. हे तर आपण पाहिले फायदे. आता नेमकं ही नोंदणी करायची कशी, चला याच्यामध्ये आपल्याला इथं सांगितलंय की अधिकृत आपल्याला ॲग्रीस्टॅक महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय, नवीन नोंदणी या बटनाला क्लिक करायचंय, आधार कार्ड, जमीन कागद, बँकेची माहिती हे सगळं भरायचंय, फॉर्म भरून सबमिट करायचं आहे आणि नोंदणी आपल्याला SMS आणि मोबाईलद्वारे मिळते. याच्या नोंदणीसाठी इथे नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा अशी एक लिंक आहे, याला आपण सर्वप्रथम क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ऑफिशियली mhfr.agristock.gov.in म्हणजे या वेबसाईट वरती येता. इथे ॲग्रीस्टॅकची तुम्हाला थंबनेल पाहायला मिळतो. आता इथं तुम्हाला नोंदणी करताना तुम्ही स्वतः डायरेक्ट नोंदणी करू शकत नाही. त्यासाठी अधिकृत जे CSC सेंटर असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला नोंदणी करायची. मी इकडे लॉग इन विथ CSC नावाच्या बटनाला क्लिक करतो. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर जो काय CSC वाल्यांचा ID आणि पासवर्ड असेल तो त्याला इकडे भरायचा आहे. तो भरल्याच्या नंतर इकडे कॅप्चा कोड दिलेला आहे तो भरायचा आहे आणि साइन इन या बटनाला क्लिक करायचं आहे. एवढी प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्ही परत त्या पेजला येता जिथल्या पेजला तुम्ही अगोदर आलता. आता तुम्ही साइन इन झालेला आहात. आता इथं तुम्हाला काही बेसिक स्टेप्स दिलेले आहेत, जसं की आधार ऑथेंटिकेशन करायचे, कसं करायचे OTP किंवा बायोमेट्रिकनं. आता इथं आधार नंबर आपण सर्वप्रथम भरून घेऊया आणि तो आधार भरून एक OTP घेऊन आपण व्हेरीफाईड झालेलो आहोत. आता इथे आपल्याला परत मोबाईल नंबर आणि ईमेल ID असे दोन ऑप्शन विचारलेले आहेत. तर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण इकडे आपला मोबाईल नंबर टाकूया. तो मोबाईल नंबर टाकून घेतो.
आणि जसं मी माझा मोबाईल आणि आधार व्हेरीफाय केला तेव्हा माझं इथं पूर्ण नाव दिसायला सुरुवात होईल. त्याचबरोबर इथे ईमेल व्हेरिफिकेशन सुद्धा ऑप्शन आहे, पण हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे मॅन्डेटरी नाहीये. तुम्हाला जर द्यायचं असेल, प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही ईमेल आयडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्या आणि तो व्हेरीफाय करून घ्या. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर आता इथं फार्मरची काही डिटेल्स आहेत, जसं की इथं फार्मर नेम ॲज पर आधार इंग्लिश. तर इथं जे काही शेतकऱ्याचं नाव असेल, जो शेतकरी असेल, लाभार्थी असेल, त्याचं नाव इथे शो होईल. मी इथं सिक्युरिटी पर्पजसाठी ते हाईड केलेलं आहे. ते नाव तुमचं इंग्लिशमध्ये दिसणार आहे. तुम्हाला त्याचबरोबर इथे मराठीमध्ये नाव तुमचं टाईप करायचं. जे काही नाव असेल मराठी इनपुट टूल घ्या किंवा मोबाईलवरून करा किंवा तुम्ही वेगवेगळ्या साईटवरून मराठी तुम्ही इकडे नाव टाईप करू शकता. त्यानंतर तुमचं इथे जेंडर येईल. त्याचबरोबर तुमची जी काही कॅटेगरी असेल, कास्ट असेल ती इथे येणार आहे तुमची. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं वय इथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं जर केअर ऑफ किंवा आधारच्या बाजूला वडिलांचं नाव जे असेल ती इथं माहिती दिसणार आहे. नसेल तर अडचण नाही, तुम्ही टाईप करून सुद्धा इकडे माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर इथं मराठीमध्ये नाव जे काय असेल तुमचं ते टाईप करा. त्यानंतर तुमचा फोटो सुद्धा इथे दिसणार आहे. त्यानंतर इथे विचारले न्यू बिझनेस, म्हणजे तुमचा हा व्यवसाय नवीन आहे का, याच्यामध्ये तुम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे का, असं जर असेल तर येस निवडा, अदरवाईज तुम्हाला नो निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा राहायचा पत्ता, इकडे बेसिक डिटेल तुम्हाला विचारलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचं तालुका आणि तुमचं गाव अशी माहिती इथं विचारलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या आधारवर जी माहिती असेल ती इथं तुम्हाला प्रिंट होऊन येणार आहे. ती माहिती इथून इंग्लिश तर इकडून मराठीमध्ये तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर इकडे ऑप्शन आहे फार्मर टाईप. फार्मर टाईप म्हणजे शेतकरी स्वतः आहे का, तर ओनरला एस करूयात आपण इकडे, आणि मी स्वतः ओनर आहे म्हणून एस केलेला आहे. त्याबरोबर इकडे एक दोन ऑप्शन आलेत, ऑक्युपेशन डिटेल्स, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्म, हे ऑटोमॅटिकली क्लिक आहे. आता त्यानंतर पुढचं आहे लँड डिटेल्स ओन्ड लँड. आता शेतकऱ्यांची जमीन खरेदी केल्याची किंवा स्वतःच्या मालकीची असलेली माहिती तुम्हाला इकडे फेच करायला सांगितली. तर इथे फेच लँड डिटेल्स नावाचं एक ऑप्शन आहे, त्याला आपण क्लिक करूयात. इकडे तुमचा जो जिल्हा आहे, जो तुमचा तालुका आहे आणि त्याचबरोबर जो तुमचं गाव आहे ती माहिती इथपर्यंत फिल करून तुम्ही पुढे या. त्यानंतर तुमचा जो काही खाते नंबर असेल तो एंटर करा आणि सबमिट या बटनाला क्लिक करा. इकडे तुम्हाला वेगवेगळे नावं दिसतील. तुमचं जे नाव असेल त्याला क्लिक करा आणि इकडे तुमची शेती दिसेल. तर इकडे शेतीला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्याच्या नंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड नावाच्या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचं एकूण असलेलं क्षेत्र दिसणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ लँड ओन्ड, किती तुमच्या जमिनी तुमच्या नावावर आहेत त्या दिसणार आहेत. त्याचबरोबर इकडे डिपार्टमेंट अप्रुव्हल, तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटकडून अप्रुव्हल येणार आहे ते इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं क्लिक करतो. त्यानंतर एक फार्मर कॉन्सेंट आहे की शेतकऱ्यासाठी तुम्ही जी माहिती देता त्याच्याबरोबर तुमच्याकडून काही कॉन्सेंट दिले. कॉन्सेंट म्हणजे काय, किंवा मी ही माहिती देण्यासाठी तयार आहे वगैरे वगैरे, तर ते दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथं सर्वप्रथम व्हेरीफाय ऑल लँडला क्लिक करायचं विसरलो होतं, ते आपण करून घेऊयात. आता ते झाल्याच्या नंतर इथे तुम्ही रेव्हेन्यू घेतलेला आहे आणि इथं फार्मर कॉन्सेंटला टिक करायचं आहे. त्याचबरोबर इथं डिक्लेरेशन ऑफ सीएससी ऑपरेटर आणि फार्मर याला टिक करून सेव्ह नावाच्या बटनाला क्लिक करायचंय. अशा पद्धतीनं पूर्ण तुम्हाला ॲग्रीस्टॅकची माहिती भरायची. एवढं झाल्याच्या नंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन येतील, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि ओटीपी ऑथेंटिकेशन. तुम्हाला पाहिजे ते चूज करा, ओटीपी टाका आणि प्रिंट काढून शेतकऱ्याला द्या. अशा पद्धतीनं तुम्हाला हे ॲग्रीस्टॅकचं रजिस्ट्रेशन करायचंय. याच्यामध्ये मिळणारे लाभ आणि मिळणार कार्ड याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील याच्या रिलेटेड तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.